आहोत आपला सर्वांचा स्फुल्लिंग चेतवण्याकरता ज्यांचं आगमन होत आहे ते लोकसभेचे नेते सन्माननीय लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। मान्यवरांना विनंती करतोय आपण प्रतिभा पुजण्याकरता व्यासपीठाच्या समोर यायचं। मान्यवरांना विनंती करतोय आमदार अरुण अण्णा लाड यांना विनंती आहे आपण प्रतिमा पुजण्याकरता व्यासपीठाच्या समोर यायचं। सन्माननीय ॲडव्होकेट बाबासाहेब मोहित बापू, सन्माननीय संजय बापू मोहिते, सन्माननीय महर्षी खारट विनंती आहे करून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र पुरोगामी आहे। महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे। कुठल्या एका जातीचा धर्माचा हा प्रखर महाराष्ट्र असू शकत नाही। म्हणून युवा पुरुषांचं या ठिकाणी मंचाच्या समोर या ठिकाणी स्मरण केला जात आहे। शिवा शाहू फुले आंबेडकर आणि या नगरीचे शिल्पकार लोकनेते हनुमंतरावजी पाटील साहेब यांच्या प्रतिमेचं पोषण होत आहे। थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण हवे त्यांच्या सभा हाच घेऊया पोट घडा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विनंती आहे सर्वांनी सन्माननीय खासदार कोल्हे साहेब या ठिकाणी आपणास अभिवादन करत आहेत। आपण हात उंचावून कोल्हे साहेबांना प्रतिसाद द्यायचा। कोल्हे साहेब सांगत आहे 4 नंबर लक्षात ठेवा, 4 नंबर लक्षात ठेवा। वैभव दादांचं चिन्ह आहे 4 नंबर। 70,000 कोटी टुनकन दादा उठले गुलाबी जॅकेट घालून भाजपच्या मांडीवर जाऊन बसले। किती 70,000 कोटी। आणि हे झाल्यानंतर मग खरा प्रश्न पडला की माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यांच्याविषयी आक्षेप सांगत होते म्हणजे नावडतीचं मीठ आता आळली नाही तर खारट चालायला लागलं शिंदे साहेबांना। आणि मग हे महायुतीचं सरकार पुढे चाललं आणि महायुतीचं सरकार पुढे चालत असताना नेमकं घडलं काय? अनेकांनी सांगितलं मग भूमिका बदलली गेली, मग सांगितलं गेलं विकासासाठी ही भूमिका घेतली। आणि मग विकासासाठी ही भूमिका घेत असताना विकास केला का? नाही केला बापू, लय विकास केला। अहो तेलाचा डबा 300 ने वाढला, खोबरं 140 280 ला गेलं। दिवाळीला दुवा दिली ना, म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीला जेव्हा दाजींनी सांगितलं असेल करंजा कर तेव्हा खोबरं किस्ताना बरोबर कळलं 140 280 ला गेलं। जेव्हा सांगितलं शंकरपाळ्या कर तेव्हा बरोबर कळलं तेलाचा डबा 300 ने वाढला।
आणि हा विकास म्हणत असताना महायुतीचं सरकार खरं तर दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलवणाऱ्या नंदी बैलाचं सरकार हे महायुतीचं सरकार हे इथं निक्षून सांगितलं पाहिजे. कारण माझ्या तरुणांच्या नशिबातला रोजगार गेला. म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सांगतात, माननीय मुख्यमंत्र्यांचं तर विधान ऐकलं असं, ते विधान ऐकलं होतं की दिल्लीचे पॉपा सांगतात एक गेलं दुसरं देतो, दुसरं गेलं तिसरं देतो. पण वेदांता फॉक्सकॉन गेला, बस ट्रक पार्क गेला, टाटा एअरबस गेला, तब्बल 4.5 ते 5 लाख कोटींची गुंतवणूक गेली. माझ्या तरुणांच्या जवळपास 6 ते 7 लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार गेला. हा रोजगार गेला तरी सुद्धा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काय हा प्रश्न मात्र विचारला नाही. आणि गंमत बघा, आता सुद्धा येत होतो तर वैभव दादा आल्यानंतर मागे बॅगा राहिल्या. घाईघाईने इलेक्शन कमिशननी बॅगा चेक केल्या, माझ्या दुसऱ्यांदा बॅगा चेक केल्या. त्या दिवशी कर्जत जामखेडला गेलो तेव्हाही बॅगा चेक केल्या, आता आलो तेव्हाही बॅगा चेक केल्या. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, खेड शिवापूरला गाडी पकडली गेली ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची नव्हती, ती धनुष्यबाणवाल्यांची होती. आणि जशा आमच्या बॅगा चेक झाल्या तसे धनुष्यबाणाचे नेते आल्यानंतर त्यांच्या सुद्धा एकदा बॅगा लोकांसमोर चेक करा, म्हणजे 50 खोके एकदम ओके खानापूर आटपाडीमध्ये होणार नाही याची खबरदारी बाळगा, एवढीच कळकळीची विनंती. कारण हा सगळा प्रवास होत असताना मगाशी येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला आणि सहज मनात विचार आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, एकदा नाही दोनदा लुटली, ठामपणे सांगितलं पाहिजे. मान्य अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वेगळा इतिहास सांगायचा प्रयत्न करतात, पण होय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या धनाढ्य व्यापाऱ्यांना हिसका दाखवला, शाहिस्ते खानाने जे नुकसान केलं होतं त्याचा वचपा काढला आणि सुरतेची आलेली संपत्ती ही सिंधुदुर्गचा किल्ला उभा करण्यासाठी वापरली. कुर्टे बेटावर सिंधुदुर्गाचा किल्ला उभा राहिला. इतिहास जेव्हा बदलतो तेव्हा परिस्थिती कशी बदलते बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि सिंधुदुर्गाचा किल्ला उभा केला. आणि आता मात्र दिल्लीतल्या गुजरात्यांनी महाराष्ट्राचे रोजगार लुटले. आणि जेव्हा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा रोचलं नाही. पुतळा कोसळला, हा पुतळा कोसळला नाही, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. आणि प्रत्येक मराठी माणसानं या गोष्टीचा आज जाब विचारला पाहिजे या महायुतीच्या सरकारला. अरे भ्रष्टाचार करत असताना मगाशी कोणीतरी आकडे सांगितले, महायुतीचं सरकार आल्यापासून गेल्या आता आम्ही शिवस्वराज्य यात्रेला फिरताना एका कार्यकर्त्याने सांगितले, गंमत कशी झाली आता कोणीतरी महायुतीचा नेता उठतो आणि नेता उठून सांगतो एवढे 1000 कोटी. खानापूर आठवड्याला सांगितलं नाही किती, नाही किती कोटी नाही, मी टक्के विचारले. कारण प्रॉब्लेम असं झालाय आजकाल महाराष्ट्रामध्ये, महायुतीच्या नेत्यांनी वरून आकडा सांगितला का खाली कार्यकर्ता कॅल्क्युलेटर काढतोय 10 का 15%. मागे वाढली इकडं 20 आहे. अरे मग लई चांगला योगायोग आहे, मतदानाची तारीख बी 20 आहे. म्हणजे 20 तारखेला 20% वाले बी घरी बसवा आणि मतदानाची तारीख 20 घरी पाठवा अजितदादा शिंदे फडणवीस. ही गोष्ट आधी मनात ठेवा, कारण या पद्धतीनं भ्रष्टाचाराला कुठलाही थारा राहिला नाही. म्हणजे चंद्रयानाला जेवढा खर्च आला असेल, साधं उदाहरण देतो रिंग रोडचं. पुण्याचा रिंग रोड पहिलं बजेट होतं 18,000 कोटीचं, पुण्याच्या रिंग रोडचं बजेट गेलं आता 40,000 कोटी. 157% बजेट एकेका प्रोजेक्टचं वाढायला लागलं. आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी 8.5 लाख कोटीचं कर्ज हे महाराष्ट्रावर आहे. आजही सांगितलं जातं की आणखी
आम्ही केंद्र सरकारकडून निधी आणू, पण परिस्थिती अशी आहे की गेल्या महिन्यात शिक्षकांचे पगार झाले नाहीत आणि पुढच्या महिन्यात मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील की नाही अशी शंका त्यांच्या मनात येते. आणि ही जर परिस्थिती देशाची असेल, ही जर परिस्थिती महाराष्ट्राची असेल, तर अशा परिस्थितीमध्ये माननीय पंतप्रधान काल महाराष्ट्रात आले आणि माननीय पंतप्रधान काय म्हणाले, एक है तो सेफ है. गंमत बघा, खरंच माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला प्रश्न पडला. म्हणजे आधी सांगायचं हिंदू खतरे में, आता आडून सांगायचं, मग उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगायचं बटेंगे तो कटेंगे. आता माननीय पंतप्रधान म्हणतात एक है तो सेफ है. देशाच्या पंतप्रधानांनी 10 वर्ष हातात सत्ता असल्यानंतर सुद्धा जर तुम्ही आम्हाला सेफ करू शकत नसाल तर आता तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा हा सर्वसामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणूनच एक उपमुख्यमंत्री म्हणाले, लाडक्या बहिणींच्या योजनेसंदर्भात म्हणाले, आपल्याला सगळ्यांना माहिती लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेला बहीण झाली. पण या बहिणी ज्या हुशार, बहीण म्हणते लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, आता 2100 द्यायचं म्हणताय. दाजीच्या सोयाबीनला पण भाव द्या, दाजीच्या उसाला बी भाव द्या, भाच्याला जरा नोकरी द्या, यातलं काही घडलेलं नाही. आणि मग बहिणी हा प्रश्न काय पण सुरू होईल सरकार, काय पण असं काय पण सुरू होईल सरकार, काय पण असं अटकेल, बात तो होईल ती 15 लाख की, बात तो होईल ती 15 लाख की. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी फूल हमारी आंखों में न झोंके, इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी फूल हमारी आंखों में न झोंके. आपको सरकारी के क्या झोंके और लाडली बहन हा गमतीचा विषय सोडून द्या. यामधला महत्वाचा मुद्दा हा आहे की 2014 साली यांनीच गळ्यात टाळ घालून जेव्हा यात्रा काढल्या होत्या, या यात्रा काढत असताना सांगितलं होतं आमच्या सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. 14 ते 24 आज पेट्रोल वाढलं दुपटीने, डिझेल वाढलं दुपटीने, गॅस सिलेंडर वाढला दुपटीने. 5,800चं सोयाबीन आलं 3,200 वर. आमच्या पोरांच्या खोड रबर आणि चीज पेन्सिलीवर पण 18% जीएसटी आहे. तुमच्याच खिशातलं काढतात, उलट तुम्हालाच देतात. आणि म्हणून महाविकास आघाडीची पंचसूत्री फार महत्वाची, ही लक्षात घेणं फार महत्वाची. पंचसूत्री काय, तर ही केवळ लाडकी बहीण म्हणून योजना नाही, ही महालक्ष्मी योजना आहे, ज्यामध्ये प्रत्येक माता भगिनीच्या अकाउंटला दर महिन्याला 3,000 रुपये येणार आहे. दर वर्षाला 6 गॅस सिलेंडर मिळणार आहे. लेक जन्माला आली तर तिच्या नावावर फिक्स डिपॉझिट ठेवून ती 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 1,00,000 रुपये मिळणार आहेत. आणि केवळ बहिणीला लाडकी नाही तर माझी माता भगिनी सुरक्षित असली पाहिजे यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. ही आहे महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना. म्हणजे बहिणीला द्यायचं तर भाऊ बीजेला तर भाऊ आले असतील, येऊन गेले की नाही भाऊ? येऊन गेले ना भाऊ. येऊन गेल्यानंतर भावाला ओवाळलं असेल, भावानी ओवाळणी ताटात टाकली असेल, बाहेर जाऊन भावानी बॅनर लावला का? त्यामुळे आपले खरे लाडके भाऊ हे ओवाळणी टाकल्यावर बाहेर जाऊन बॅनर लावत नाहीत. हे महाविकास आघाडी सारखी सक्षम योजना देतात, जी महालक्ष्मी योजना आहे. दुसरं सूत्र आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पहिल्यांदा आपला 7/12 कोरा केला होता. तो 7/12 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करून पुन्हा कोरा करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करणार आहे. आणि या नगरीचं नेतृत्व आता मतदार संघाला सर्वाधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी निघालेला आहे. आपण सर्वांनी आशीर्वादित करा. दादा आम्हाला सर्वांना या ठिकाणी संबोधित करा. ज्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी
गेली 4 तासापेक्षा जास्त उशीर आपण सगळे थांबलेला आहात ते आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, आम्ही तुम्हाला TV बघत होतो. आज तुमच्या शेजारी बसायचे हो का? ते तुतारीमुळे झालं. ते पवार साहेबांमुळे आपल्याला काय काय आता भविष्यात चांगलं होणार आहे ते तुम्हाला आता छलक त्या निमित्तानं बघायला मिळाले. खरं तर दादा 4 तास झालं हे सगळे माझे माता भगिनी, माझे युवक सहकारी सर्व आज इथं उपस्थित आहेत. यांच्यातला तो उत्साह, यांचा तो संयम, याच्यातून नक्की मला खात्री आहे की ज्या विश्वासानं आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदरणीय राहुलजी गांधी असतील, यांनी जी महाविकास आघाडी बनवली आहे ना, त्या आघाडीला अनेक मित्रपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी जो विश्वास दाखवून मला ही इथं उमेदवारी दिली आहे, तर नक्की 23 तारखेला आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीचा आमदार नक्की या मतदारसंघातून निवडून देऊ, ही 100% खात्री मला या निमित्तानं वाटते. खरं पाहिलं तर गेली 10-12 दिवस 15 दिवस या मतदारसंघामध्ये अनेक प्रचार दौरे आहेत, गावभेटी चालू आहेत. सगळे उमेदवार आपापल्या परीनं या मतदारसंघामध्ये त्यांची भूमिका, ते काय काम करतायत, काय केले, काय करायचं आहे, त्या संदर्भात सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला दादा माहीत असेल की ज्या दिवशी मुंबईमध्ये आम्ही ह्या उमेदवारीच्या संदर्भात ज्यावेळी आपल्यासमोर भेटलो, आदरणीय जयंत पाटील साहेब होते, आपण होता, त्यावेळी माझे वडील सदाशिवभाऊ होते, माझे आमदार राजेंद्रनाथ देशमुख होते. तिथं त्या दिवशी संपूर्ण चालू होतं कुणाला उमेदवार द्यायचे, काय करायचं, कशा पद्धतीनं केलं पाहिजे. त्यावेळी आपल्या समोर असं चर्चेचा खल चालला होता. त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांच्या मनामध्ये भविष्यामध्ये युवकांना चांगल्या पद्धतीचं नेतृत्व देण्याचा विचार आहे, आणि जे युवक चांगल्या पद्धतीने संघटन करू शकतात, जो युवक जगाकडे विश्वासार्थ आहे, जे युवकांच्याकडे जे व्हिजनरी आहे, अशा युवकांना संधी द्यायचं असा विचार साहेबांचा आहे. त्यामुळे मनाचा मोठेपणा करून आपण मागे पुढे सरकून वैभवच्या पाठीमागे आपण उभं राहावं असं आपण सांगितलं. त्यावेळी मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो, जर दिशे तुमच्या डोळ्यामध्ये, तुम्ही खाली मोबाईलमध्ये बघत होता, वैभव कोण म्हणून तुम्ही समोर बघितलं, आणि माझ्या लक्षात आलं की तुम्ही नेमकं हेरलेलं दिसतंय, कुणासाठी एवढा सगळा खर्च चाललाय हे तुम्हाला आज इथं लक्षात आलं असेल दादा, की खरंच गेली 5 वर्ष सातत्यानं मी या लोकांच्यात आहे. माझे वडील 2 वेळा आमदार होते. सगळ्यांनी हे व्यासपीठावर उपस्थित आहे ह्या सगळ्या नेते मंडळींनी वेळोवेळी आम्हाला साथ दिली. आमचं राजकारण जीवन ठेवण्यामध्ये, वाढवण्यामध्ये, टिकवण्यामध्ये या सगळ्या मंडळींनी साथ दिली. त्याच पद्धतीने उपस्थित या सगळ्या प्रत्येकानं हातावरच्या पोटासारखं आम्हाला जपलं, आणि मग आता आम्हाला असं वाटायला लागलं मागच्या 10 वर्षातला वनवास संपवायचा असेल, आमचं राजकारण टिकवायचं असेल, किंबहुना सर्वसामान्याचं राजकारण जर या मतदारसंघात करायचं असेल तर ह्यावेळी परिवर्तन करावं लागेल. आणि त्या परिवर्तनासाठी म्हणून माझी उमेदवारी दादा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात वैभव पाटील आमदार होतो का नाही मला माहित नाही, वैभव पाटीलसाठी नाही, इथे उपस्थित राहिला प्रत्येक युवकाला हाताला काम मिळण्यासाठी. माझी माता भगिनी ती उपस्थित आहे, तिला सुद्धा रोजगार निर्मिती यासाठी सुद्धा झाली पाहिजे म्हणून या भागातला शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपण्यासाठी, आणि भविष्यामध्ये उद्योग, व्यवसाय, सामाजिक सगळे एकत्रीकरण या सर्वांसाठी माझी उमेदवारी असणार आहे. महाविकास आघाडीची ज्यावेळी उमेदवारी येते ते परिवर्तनाची लाट आहे. सगळेजण आम्ही एकत्रित आहोत, एक सकारात्मक ऊर्जेने आम्ही सगळे काम करणार आहोत. या मतदारसंघात आतापर्यंत फक्त गुळ थापा देऊन 7 निवडणुका लढलेली मंडळी माझ्यासमोर आहेत. 7 निवडणुका. ज्या कैलासवासी वसंतदादांनी स्वप्न बघितलं, या सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, हे संपवण्यासाठी मला कृष्णेचं पाणी या परिसरात नेलं पाहिजे. हे 40 वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न त्या टप्प्यापर्यंत येतो. आता जवळजवळ 42-44 वर्ष होत आली या कामासाठी. मग हे नेते मंडळी म्हणतायत की आम्ही ह्या 20 वर्षातच पाणी आणलंय, परंतु कैलासवासी वसंतदादांच्या पासून आदरणीय राजन बापू पाटील असतील आणि तत्कालीन सगळे नेते मंडळी असेल, त्या प्रत्येकाने काम केलं ते पाणी आणलंय. त्यामुळे कुणीही या पाण्यावरती बोलण्यापेक्षा पाण्याच्या बरोबरीने या मतदारसंघात आणि आपण काय उभा केलं त्याच्यावरती खरं बोललं पाहिजे. आज पाणी आलंय, पण महेश भाऊ खराडे तुम्ही इथे उपस्थित आहे, तुम्हाला माहिती आहे ऊसाची काय परिस्थिती आहे. आज इतका अतिरिक्त ऊस आहे, तो ऊस आपल्याला कर्नाटक आणि बाहेरच्या कारखान्यात घालवा लागतो. घालवत असताना त्या ऊसाला किती भाव मिळेल, वजन व्यवस्थित मिळेल का नाही, पेमेंट व्यवस्थित मिळेल का नाही, ही दुर्भाग्य आपल्या शेतकऱ्याचं की जो वर्षभर काबाड कष्ट करतो पण ऊसासाठी त्याला दुसऱ्याच्या दारात जावं लागतं. ही दुर्भाग्य. तिथे होता आमचा यशवंत कारखाना, स्वाभिमानाचं आमचं ते केंद्र होतं. काय केलं त्याचं त्याच्या कोण बोलायचं नाही. सुतगिरणीचं
मग 7 वेळा तुम्ही निवडणुका ह्या टिंबूच्या जीवावरती टिंबूच्या नाव जगताय. ते सोडून तुम्ही काय केलं हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला पाहिजे. हे सोडून काय केलं या मतदारसंघात सांगा. माझ्यावरती आरोप करतायत. दादा माझ्याकडे जवळजवळ आता 2,000 ते 2,500 कर्मचारी माझ्या संस्थेमध्ये काम करतात. मला ते आरोप करतात संस्था स्थापन झाल्यापासून शेवटपर्यंत अजून किती लोक तुमच्याकडे काम करतायत, म्हणजे किती तर सोडून जात आहेत. 10-15 हजार रुपये तुम्ही महिन्याला पगार देताय. हाय तू आहेस पहिल्या दिवशी बसलाय, शिकलास वाढलास मोठा झालास नोकरी करतोय 14 वर्ष झालं. दादा असे हजारो कार्यकर्ते माझ्याबरोबर हजारो जण माझ्यावर काम करतात. दादा कुणाला खोटं बोलायचं नाही. एकदा जर आपण खोटं बोललो तर पुढच्या वेळी त्याचं तोंड आपण दाखवू त्याला शकत नाही. प्रत्येक वेळी खोटं बोलायचं, काहीतरी खोटं नाट्य सांगायचं, लोकांचा संभ्रम निर्माण करायचा. आजपर्यंत नेहमी आमच्या ह्या नेते मंडळींच्या विभाजन करूनच ते निवडून आलेले आहेत. कधी स्वतःच्या ताकदीवर लोकांच्या समोर जाऊन ते निवडून यायचं हिंमत त्यांच्यात नाही. एकाच एक लढत होत होती त्याच्यात सुद्धा खडा टाकण्याचं काम यांनी केलं आणि मग राजेंद्र अण्णांची उमेदवारी झाली. नाहीतर त्या दिवशी या मतदारसंघाचा रिझल्ट काय होता ते लोकांना माहित होते. एकाच एकची भीती वाटते. पाठीमागच्या वेळीपर्यंत 2019ला आदरणीय सदाशिवभाऊ पाटील एकमेव अपक्ष म्हणून उभा होते. अनेक नेते मंडळी आपल्या बरोबर होते. आपण सगळ्यांनी सर्वसामान्यांच्या लोकात गेलो, त्यांना आपली भूमिका पटवून त्या सांगायचा प्रयत्न केला. त्यांच्या लक्षात आलं आता हे थांबत नाही. त्यांनी थांबवायसाठी फडणवीस साहेबांच्या पासून सगळ्यांच्याकडे पाया पडले. पडळकर साहेब असतील सगळ्यांच्या घरापर्यंत गेले. अण्णांना काय तर कन्व्हिन्स करायला प्रयत्न केला. हे सगळं व्याप केलं, पाया पडले. पुढच्या वेळी मी नाही तुम्हाला देतो म्हणून सांगितलं. एवढं व्याप केलं, सगळ्यांना व्यासपीठावर आणलं आणि म्हणूनच त्याच्यामध्ये आपला पराभव झाला. पण सर्वसामान्य जनता आपल्यावर त्यावेळी पण होती, आज पण आहे. आणि मला खात्री आहे आता जरी तिरंगी झाली असेल तर कोण निवडून येऊ शकतो. कुणाचं पारडं जड आहे हे जाणते असणारे लोक आहेत. त्यामुळे मला खात्री आहे त्यावेळी आपल्या महाविकास आघाडीचं पारडं जड आहे, दुरान्वे वैभव पाटीलचं पारडं जड आहे. मला खात्री आहे तुमचा स्वाभिमान तुमच्या समोर बोलतोय. तुम्ही तुमचा स्वाभिमान पराभूत होऊन देणार नाही त्याची खात्री मला आहे. त्यामुळे 100% यावेळी परिवर्तन करायचं आहे, ताकदीनं उतरायचं आहे. पुढचे 10-12 दिवस अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं कुठल्याही आमिषाला बळी न पडता. मी मागं पण सभेत सांगितलंय 2 ते 3 गोष्टी त्यांच्याकडे आहेत. एक सहानुभूतीचं बोलतात, दुसरं खोक्यावरती बोलतात आणि तिसरं आमिष दाखवतात. ह्याच्या पलीकडे काही सुद्धा त्यांच्याकडे नाही. आणि मला खात्री आहे त्याला हा समाज आता बळी नाही पडणार. त्यांना माहित आहे विजन कुठं आहे, पुढे कसं जायचं आहे, काय या मतदारसंघात भविष्यात करायचं आहे. दादा लाज वाटते आम्हाला, 10 वर्ष हे सत्तेवरती आहेत पण एक MIDC एक्सपान्शन सुद्धा त्यांना करतात. आज त्यांचा अजेंडा जर बघितला आपण तर आता त्यांना आठवतंय मिनी MIDC खानापूरला झाली पाहिजे, एक MIDC आटपाडी झाली पाहिजे, विटाची MIDC विस्तारीकरण झालं पाहिजे. पण 10 वर्ष तुम्हीच सत्तेत होता. ज्यावेळी संजय बापूंनी आता सांगितलं किस्सा, एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जाताना सगळ्यात पुढे असणारे त्यांनी समजा तिथं जात असताना आपल्या भागासाठी आम्हाला असं वाटत होतं की काहीतरी मोठे उद्योग व्यवसाय ते मागतील, या भागासाठी पाण्याच्या बरोबर अनेक काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी मागतील आम्हाला वाटत होतं. शेवटी राजकारण हे साचवत नसतं. आज कोणतं राहते उद्या कोणतं असणार आहे. पण मिळालेल्या दिवसांमध्ये आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, आपल्या भागाचं जीवनमान उंचवण्यासाठी असं काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. ते बघितल्यानंतर त्या समाजातल्या सगळ्या घटकाला अभिमान वाटला पाहिजे. असं काम या निमित्तानं झालं पाहिजे. मी परवा उदाहरण देताना सांगितलं आमच्या शेजारी पोलीस कडेगाव मतदारसंघात तिथं असणारे सगळे नेते मंडळी सक्षम आणि तेवढ्या ताकदीनं त्या मतदारसंघात काम करतात. 4 कारखाने आहेत, 4 सूतगिरण्या आहेत, प्रत्येकाचे शिक्षण संस्था आहेत, दूध संघ आहेत. आज जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त युवकांना तिथं नोकरी मिळते. आणि मग आमच्याकडे जर सत्ता एवढी सातत्यानं लोकांनी तुम्हाला दिलेल्या असल्यानंतर तुम्ही 50 जणांना तरी काय नोकरी लावू शकला का. आणि मी जर तेवढं काम केलं असेल, मी त्यासाठी प्रयत्नशील असेल, माझ्या वडिलांचे नियोजन घालून दिलं असेल तर तुम्ही आमचं माफ काढायचा नैतिक अधिकार तुम्हाला अजिबात नाही. 5,000 देतोय का 10,000 देतोय पण महिन्याच्या महिन्याला देतोय, स्वाभिमानानं देतोय. एकही संस्था बंद नाही, हा या सक्षमपणे चालवतोय. आणि तेच सांगतात नेहमी सदाभाऊनी केलं 2 पोरांसाठी केलं. मग आता त्यांनी केलं ते कुणासाठी केलं, कुणासाठी. त्या मतदारसंघासाठी जर करायचं होतं ना तर आणखीन भरपूर काय तर करता आलं असतं. प्रचंड विकास या मतदारसंघाचा करता आला असता. पण एक कुठली योजना शेवटपर्यंत कधी त्यांनी नेली नाही, कधीच नेली नाही. बघा तुम्ही प्रत्येक निवडणूक आता 7वा नाही म्हणून 7वा तर होणार का नाही म्हणून, नाहीतर
प्रत्येक वेळी भूल थापा, प्रत्येक वेळी खोटं, प्रत्येक वेळी फूट, प्रत्येक वेळी जातीमध्ये वेगवेगळं. आता तर नवीन गणित काढलंय, घरं फोडायचं. आमच्यात पण प्रयोग केला होता, आमच्या घरात सरळ केलं, भाऊ आमच्यात असं सगळ्यात. दुसरं काय नाही. अरे राजकारण करत असताना एखाद्या घराण्याला कधी संपवायसाठी, घराला कधी अडवायसाठी भूमिका घ्यायची नाही. नेहमी सकारात्मक भूमिका पाहिजे. बरोबरी त्याला बरोबर घेणं, बरोबरच्या जीवन मान उंचवण्यासाठी काम करणं. आणि ज्या क्षणाला आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो त्यावेळी आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा लोकप्रतिनिधी असतो. पार्टी नाही. या गावात काय काय रस्ते नाहीत का, ते गाव आमच्या बरोबर नाही. मतं कमी पडतायत म्हणून काम नाही. ग्रामपंचायत आपली आहे म्हणून निधी नाही. ही अडवण्याची भूमिका संपली पाहिजे. ज्या ग्रामपंचायती आमच्या बरोबर आहेत, सोसायटी आमच्या इतका नाहक त्या सरपंच आणि तिथल्या पदाधिकारी होत असतो. हे सगळं थांबवायचं आहे. स्वाभिमानाचं राजकारण करायचं आहे, विकासाचं राजकारण करायचं आहे. जे आजपर्यंत कैलासवासी हनुमंतराव साहेबांच्या पासून आता आमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणाने आपण केली. 50 वर्ष बिटामध्ये जर आपण राजकारण सांगत असलो तर प्रत्येक वेळी जर लोकांना आपण फसवत गेलो असतो, खोटं बोलत गेलो असतो, त्यांच्याशी प्रतारणा करत गेलो असतो तर 50 वर्षाचा इतिहास आपण इथं कधीच सांगू शकलो नसतो. आणि मला दादा त्याचीच भीती त्यांना असेल की एकदा जर हे जुळलं परत सुट्टी नाही, याची भीती आहे. आणि ह्याच्यासाठी जे सगळं चाललंय याची मला खात्री आहे. त्यामुळे तुमचा स्वाभिमान राखण्यासाठी तुम्हा सगळ्यांना भविष्यामध्ये प्रचंड मोठं काम या मतदारसंघात उभा करण्याच्या निमित्तानं एकदा संधी तुम्ही द्या. मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहेत. अंतर पडून देणार हा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि तुमचा स्वाभिमान म्हणून येत्या 20 तारखेला त्या मशीनवरती 4थ्या नंबरवरती माझं नाव आहे, वैभव सदाशिवराव पाटील. पुढे निळा शर्ट मधला एक चांगला फोटो देण्याचा मी प्रयत्न केला. प्रयत्न आहे, तिथे फोटो आहे माझा. त्याच्या शेजारी चिन्ह आहे आपलं तुतारी वाजवणारा माणूस. त्या चिन्हासमोरचं निळं बटन दाबायचं. तुम्ही दाबलेलं बटन मला आशीर्वाद देणार आहे, तुम्ही दाबलेलं बटन मला बळ देणार आहे, तुम्ही दाबलेलं बटन हे विकासाचं पर्व सुरू करणार आहे. एवढं एक वेळेस बरोबर राहावा. आयुष्यात कधी कमीपणा वाटणार नाही तुम्हाला. असा नेतृत्व या तालुक्याला मतदारसंघात देण्याचा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो. या सगळ्या नेते मंडळीचा आभार मानतो. तुम्ही सगळे बरोबर आहात. माझ्या अर्ज भरायच्या सभेला बरेच तुम्ही नव्हता. बापू लय वाईट वाटत होत. मी हे बापू असते सगळे तुम्ही बरेच जण नव्हते. हो का. मला उमेदवारी मिळत असताना माझा काही त्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता. फक्त काहीतरी करून दाखवायचे, या मतदारसंघात काहीतरी काम करायचं. मी उमेदवारी माझा प्रामाणिकपणा होता. मी 5 वर्ष सातत्याने लोकांच्या राहायचा प्रयत्न केला. मी सुख दुःखाला गेलो, वाढदिवस केले, डोहाळ जेवणाला बोलवलं तरी पण मी गेलो. मला काही कमी पण वाटत नाही. बापू मला असं वाटतंय मी जेवढ्यांचे वाढदिवसाला फोन केलेत ना तेवढ्याने जरी मला मतदान केलं तर वैभव पाटील निवडून येतो. इतकं संपर्क आपल्या लोकांचा आहे. एवढा संपर्क राहतो. सगळ्यांच्या सुख दुःखाला गेलं. मला वाटत होतं मी करून दाखवू शकतो. बाप मोठा असतं, लय मोठा असतं. मी माझे 3 पिढ्याचं हे सांगतो. प्रचंड मोठे आमच्या याच्यामध्ये संस्कार आहेत आणि आज सुद्धा त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आम्ही आहोत. त्यामुळं आपली एक हातरोटी आपल्याकडे आहे. चुकलं दादाचं तर भाऊ आहेत. 100% तुम्हाला न्याय आहे. अजिबात अडचण येणार नाही. हे आपल्याला भविष्य काळात करायचं आहे. सगळे तुम्ही बरोबर राहताय. तुमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांचा मान सन्मान राखणं, सर्व पक्षांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या बरोबर राहण्याचा कधीही तुम्हाला कमीपणा वाटणार नाही. कधी तुमचा अनादर केला जाणार नाही. तुम्ही सगळेजण बरोबर आहेत याचं 100% मी जाणीव ठेवून भविष्यात 5 वर्षात प्रामाणिकपणे काम करेन हा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा इतक्या भरघोस संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला त्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर